पाहूयात पुढची बातमी। आमच्या सरकारने घेतलेले निर्णय महाविकास आघाडीला नेहमी चुकीचे वाटले म्हणून त्यांच्यावर अशी वेळ आली अशी टीका भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी केली आहे। त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी। राज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे। आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यामध्ये सध्या स्पर्धा निर्माण झाली। आपल्यासोबत रावसाहेब दानवे भाजपचे वरिष्ठ नेते। सर, तिन्ही पक्ष सांगतात आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे, नेमकी कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचं? असं कोणत्याही पक्षानं म्हणलेलं नाही की मला मुख्यमंत्री पाहिजे आणि मुख्यमंत्री कोण होणार हे अजून ठरलेलं नाही। त्यामुळं मुख्यमंत्री कोण तेव्हा तिन्ही पार्ट्या आपल्या आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका बोलवतील। त्या बैठकीमध्ये आपला आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडतील आणि जो नेता निवडला जाईल ते तिन्ही नेते आमचे एकत्र बसतील, आमच्या श्रेष्ठीकडे जातील आणि श्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आमचा राज्याचा मुख्यमंत्री होईल। ही राष्ट्रीय पार्टी आहे, ही राज्य पातळीवरची पार्टी नाही आहे आणि त्यामुळं हा सगळा अधिकार आमच्या वरिष्ठ नेतृत्वाला आहे। त्यामुळे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय करेल तो आम्हाला सगळ्याला मान्य राहील। सरकार केव्हा सत्तेत येणार, शपथविधी कधी होणार? 26 नंतर। हे होते रावसाहेब दानवे। 26 तारखेनंतर जो आहे राज्याचा शपथविधी होईल आणि तिन्ही पक्ष एकत्र बसून राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जाईल। कॅमेरामॅन विनीतसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।